नमस्कार. मी गजानन पाटील IBC मराठीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण आपला विषय असणार आहे राजकारणातील घराणेशाही आणि याच घराणेशाहीचा जो छुपा पाठिंबा असतो म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी, त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. आज राजेशाही संपल्यानंतर 350 वर्षाच्या नंतर राजेशाही संपवण्यात आली. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात जे कुलकर्णी, देशपांडे, जोशी यांच्याकडे जी ज्या गावोगावी वतनदारी होती, ती वतनदारी गांधीजींच्या काळात कुलकायद्याच्या माध्यमातून संपवण्यात आली. पण ज्या 4 स्तंभावरती हा देश उभा आहे असं म्हटलं जातं. त्यामध्ये लोकशाही असेल, पत्रकारिता असेल, न्यायव्यवस्था असेल आणि ही आपली जी धर्मव्यवस्था, ह्या 4 पायाच्या आघाडीवरती आपण ह्या देशाचं आपण संगोपन करतोय असं म्हटलं तरीसुद्धा काही अडचण नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आज आपण एकदम एकदम छोट्याशा छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं, तर आज देश स्वतंत्र होऊन 72 ते 74 वर्षे, 75 वर्षे होत आली आणि ह्या 75 वर्षाच्या कालखंडात आज एक एक घराण्यांच्याकडे 60-60 वर्षे त्या तालुक्याच्या, त्या जिल्ह्याच्या, त्या मतदारसंघाच्या लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता आहेत. मग अशा संपूर्ण राज्यातल्या, संपूर्ण देशातल्या ज्या घडामोडी आहेत, ह्या राजकीय घडामोडी जर तुम्ही पाहिल्या घराणेशाहीच्या, तर ह्या घराणेशाहीच्या 70-70, 80-80 वर्ष सत्ता भोगून देखील त्या भागाचा विकास कसा काय झाला नाही, त्या भागाचा विकास कसा काय होत नाही. आज आमच्याच भागाचं जर बघायचं गेलं, इस्लामपूर मतदारसंघात आमचं गाव आहे, जयंत पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गेले तिसरी टर्न आहे जयंतराव पाटलांची ह्या मतदारसंघातून आणि ह्या मतदारसंघातून तिसरी टर्न असताना आमचा जो छारपटचा प्रश्न आहे, तो छारपटचा प्रश्न सुटला नाही. आमचा सांगली विधानसभा मतदारसंघ आहे, ज्यामध्ये वसंतदादा घराण्याचे जे 60 वर्ष झाले त्या घराण्याची त्या शहरावरती आणि त्या जिल्ह्याच्या ह्याच्यावरती राजकारणावरती पकड होती. मग ह्या 60 वर्षामध्ये त्यांनी कारखान्याचा विषय असेल, नदीचा दूषित पाण्याचा विषय असेल किंवा मार्केट कमिटीचा विषय असेल किंवा MIDC कुपवाड MIDCच्या विस्ताराचा विषय असेल. मग एवढ्या वर्ष त्यांच्याकडे सत्ता देऊन देखील ह्या भागाचा जर विकास होत नसेल, तर ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाचा विकास होऊ शकतो, त्या पद्धतीने ह्या भागाचा विकास कशा पद्धतीने होऊ शकत नाही. आज बारामतीचं उदाहरण गेलं तर आज पवार विरुद्ध पवार ह्या ठिकाणी लढत चालू आहे आणि या लढतीचा एक फायदा तिथल्या बारामतीच्या जनतेला नाही झाला, पण एक फायदा निश्चितच पवार कुटुंबालाच झालेला आहे आणि ह्या विरोधाच्या भूमिकेमुळे त्यांची तिसरी चौथी पिढी ह्या राजकारणात त्यांची सक्रिय झाली. इकडे अजितदादांच्या ह्यांच्याकडून पार्थ पवार, जय पवार असतील किंवा शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे, तिची कन्या रेवती सुळे किंवा योगेंद्र पवार. म्हणजे बारामतीवर पवारांचं आधिपत्य हे किती वर्ष बारामतीकरांनी सोसून घ्यायचं आणि विकासाच्या बाबतीत काल राज ठाकरे म्हणले, की शरद पवार राज्याचे किंवा देशाचे नेते नाहीत, ते बारामतीचे नेते आहेत. तर ते खरंच आहे. त्यांनी आज अखेरपर्यंत फक्त बारामती हा विधानसभा मतदारसंघाचाच विकास केला आणि या मतदारसंघात त्यांनी काम करत असताना आपला मतदारसंघ आपल्या हातून जाणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळे निश्चितच हे एक प्रकारचं लोभ जो आहे, म्हणजे फसवा लोभ, जो विकासाचा फसवा लोभ आहे, तो आम्हाला कशा पद्धतीनं तिने आम्हाला ॲक्टिवेट केला आहे. म्हणजे आम्हाला दाखवताना विकास कशा पद्धतीनं झाला आहे आणि विकास कोणाचा झाला आहे, हे देखील सुद्धा फार अडचणीचा विषय झालेला आहे. राज्यातील जनता 12 कोटी लोकसंख्या असणारं हे राज्य, या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर ST SC आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा जे हायटेक सिटी म्हणून पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, कोल्हापूर याचा आपण म्हणतो की आपण संपूर्ण राज्यामध्ये म्हणतो की ह्या हायटेक सिटी आहेत. मग ह्या हायटेक सिटी विकासापासून वंचित का आहेत? आज पुण्याला जो काही पुणे पुणे शहराला जो काही शिक्षणाच्या नावाखाली गुंडागर्दीचा अभिशाप मिळाला आहे. कोल्हापूरसारख्या पंचतारांकित MIDC असणाऱ्या ह्या शहरामध्ये आज विकासापासून कशा पद्धतीनं थांबवलं जातं. आज येथे मेट्रोचा प्रश्न असेल, रेल्वे स्टेशन मोठ्या जंक्शनचा प्रश्न असेल, ट्रान्सपोर्टचा प्रश्न असेल. म्हणजे बाकीच्या गोष्टी आज नाशिक साईडला गेला की तिकडे आदिवासी भाग आहे. नाशिक शहर हे मुंबई आणि संपूर्ण नागपूर ह्या 2 मोठ्या शहरांना जोडणारं शहर आहे. मग ह्या शहराचा विकास कशापासून रोखला? ह्या शहरातील रस्ते, गटारी, नाले जर तुम्ही पाहायला गेलात तर अत्यंत गलिच्छ असे तिथलं सगळं हे. मग तिथे छगन भुजबळ असतील, सुहास कांदे असतील किंवा
बरेचसेच तिथले जे स्थानिक आमदार असतील, म्हणजे ह्या आमदारांनी 35-35 वर्षे सत्ता भोगल्या. यांच्या 20-20 हजार कोटी, 2-2 हजार कोटीच्या प्रॉपर्ट्या झाल्या. पण शहराचा विकास का झाला नाही? म्हणजे जनतेने निश्चितच जनता ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या लोकांनाच पुन्हा निवडून देते ह्यांच्यावरती भरोसा ठेवते. मग जनता जर इतकी भोळी आणि भाबडी असेल, तर जनता मटणाला आणि दारूला का कशासाठी प्रोत्साहित 2 दिवसाच्या मटणाच्या, दारूच्या पार्टीसाठी प्रोत्साहित होते. तुम्हाला जर तुमच्या राज्याचा किंवा देशाचा किंवा धर्माचा किंवा ह्या संपूर्ण पिढीचा जर विकास करायचा असेल, तर तुम्हाला जो माणूस कामाचा आहे त्याच्या विरोधात काम झालं पाहिजे, त्याच्या विरोधात बोलणं झालं पाहिजे, त्याच्या विरोधात संदर्भातल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मग आज बारामती असेल, इकडे इचलकरंजी असेल, इकडे कोल्हापूरमध्ये महाडिक बंटी पाटील असतील, इकडे खाली गेला तर तुम्ही मुंडे, बीड, उस्मानाबाद इकडे हे असतील, तिकडे नागपूरला गेला तर ठाकरे कुटुंब असेल, इकडे केदार कुटुंब असेल, तिकडे नाना पटोलेंचं कुटुंब असेल. म्हणजे राज्यात अशी अनेक कुटुंब आहेत. उस्मानाबाद गेला तर पद्मराजे निंबाळकरांचं, ओमराजे निंबाळकरांचं कुटुंब असेल. म्हणजे तुम्ही राज्यात कुठेही जावा, म्हणजे इकडे माढ्यामध्ये गेला तर शिंदे मामा असतील, शिंदे कुटुंब असेल किंवा वाकलूजचे पाटील कुटुंब, मोहिते पाटील कुटुंब असेल. म्हणजे एकंदरीत तुम्ही कुठेही जरी गेला तर घराणेशाही ही मजबूत झालेली आहे आणि विकास हा कुंकवत झालेला आहे. घराणेशाहीच्या नावाखाली विकासाचं काम एकदम अत्यंत कुंकवत केलेलं आहे. त्यामुळं माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे, की वैयक्तिक म्हणण्यापेक्षा हे जनतेचं म्हणणं आहे, की निश्चितच उद्याच्या 20 तारखेला जो आमदार आपल्या उपयोगाचा असेल, मग तो महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, मनसेचा असेल, तर जो आमदार आपल्या उपयोगाचा आहे, जो आमदार आपल्या कामाचा आहे, जो आमदार आपल्या देशाचा, राज्याचा, आपल्या विभागाचा विकास करणार, बेरोजगारी प्रश्न करणारा, उपस्थित करणारा असेल, जो ह्या सगळ्या गोष्टीचा सगळा षड्यंत्र ह्या गोष्टीचा सगळ्या काडीमोड करून विकास करेल, ह्या गोष्टीचं सगळं विल्हेवाट लावून राज्याचा विकास करेल किंवा मतदारसंघाचा विकास करेल, बेरोजगाराचा प्रश्न संपवेल, अशा सर्व उमेदवारांना मराठा मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा धनगर, एस-टी, एस-सी, ओ-बी-सी किंवा मागासवर्गीय समाज असेल, दलित समाज असेल, ह्या अशा सगळ्या उमेदवारांना या सर्व समाजांनी मतदान करून यांना भरघोस मताने निवडून द्यावे. यावेळी न पक्षीय बलाबल पाहावं, ना घराणेशाही पाहावी. माझी एवढीच विनंती आहे, कारण येणाऱ्या काळात हा काळ जोखमीचा आहे आणि धोक्याचा आहे. जर आज आपण नाही सुधारलो, तर येणाऱ्या काळात हे सर्व लोक हा देश, हे राज्य विकायला फार वेळ लावणार नाहीत. कारण ह्या राज्यातल्या एक नेत्यांच्या प्रॉपर्टीचा जर हिशोब केला, तर एक नेत्यांच्या प्रॉपर्ट्या 500-500, 1000-1000 कोटीच्या घरात पोहोचलेल्या आहेत आणि जे मोठे-मोठे शेतकरी होते, ज्यांना 50-50 एकर जमीन होती, ते आज 5-5 एकरावरती आलेले आहेत. ज्यांना 2 एकर जमीन होती, ते आज भूमिहीन झालेले आहेत. ह्या विचाराने निश्चितच तुम्ही सगळ्यांनी अंमल करावा आणि येत्या 20 तारखेला जो उमेदवार चांगला असेल, जो उमेदवार कामाचा असेल, जो उमेदवार विकासाचा असेल, जो उमेदवार इथली बेरोजगारी हटवू शकेल, जो इथला उमेदवार देशाचं रक्षण करणारा असेल, धर्माचं रक्षण करणारा असेल किंवा इथल्या सर्वधर्म समभावाचा विडा कायम पिढ्यानपिढ्या पुढे नेत असेल, अशाच सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं, हीच तुम्हाला माझी विनंती आहे.